अशी भेंडी आमच्या घरी सर्वांना खूप आवडते। तर आता मी अशी ह्या प्रकारे चिरून घेते। फक्त भेंडीचे 2 भाग करायचे आहेत। भेंडीचे 2 भाग करून हे आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे। आमच्या स्वराला पण असली भेंडी आवडते ना? कसली भेंडी आवडते तुला? गोल 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 चिरलेली भेंडी आवडते। आम्हाला सगळ्यांना अशी भेंडी आवडते चिरलेली। अशी भेंडी आणि मम्मी अशी अशी चिराल्या। हां, तुला कशी आवडते? गोल गोल। मग आम्हाला अशी आवडते म्हणून आम्ही अशी भेंडी करणार। नाही, वेगळी करायची। तुझ्यासाठी वेगळी करते। तर आज आपण अशा प्रकारची भेंडी करणार आहे। चिरलेली अशी चिरून घेतली। फक्त 2 भाग केलेले आहेत आणि मध्ये ज्याप्रमाणे आपण वांग चिरतो त्याप्रमाणे आपण चिरून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे भेंडी करणार आहे। ह्याच्यासाठी आपल्याला फक्त कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू घेतलेला आहे चिकट होऊ नये म्हणून। तर कढई पण आपली गरम झाली आहे। आता भेंडी भाजून घेऊया अगोदर। तर मी आता भेंडी भाजून घेते। थोडंसं तेल टाकून घेते। भेंडी चांगली भाजून घ्यायची। हे बघा इथे भेंडी भाजत आली आहे आपली आणि स्वराची चालली तर तिच्या आवडीची चपाती करायची। स्वरा काय करायला लागलीस तू? असला आवडतात तुला? किती चपात्या करणार आहे मग? हे बघा इथे अर्चना आणि स्वरा बसली चपात्या करायला। माझीकडे भेंडी चालली आहे। भेंडीमध्ये थोडासा लिंबू पिळून घेते, चिकट होत नाही। चपात्या स्वरासाठी बघा किती चपात्या चालत करायच्या। गोल 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 चपात्या करायला लागली। तेल लावायचं काय ना? त्या बिना तेलाच्या करायच्यात? तेल लावा त्याला। चपाती स्वरा कशी करते? केली की चपाती स्वरानेच केली। बघू बघू स्वरा कशी चपाती करायला लागलीस? येते का करायला? थोडीशी थोडी काय करता ती पण टाक भाजायला चपाती। येते का टाकायला तुला? टाकायला येते चपाती तव्यामध्ये? हा, चपाती टाक भाजायला। आवर पडदेशी टाक। आता भेंडी चांगली भाजली। आता आपण काढून घेऊया भेंडी। कढई गरम आहे, तेल घालून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये। भेंडी चांगली भाजली आहे। फक्त आता कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, जिरं, मोहरीची फोडणी द्यायची। इथं खरडा घातलेला आहे, हिरव्या मिरचीचा खरडा घातलाय मी। तर आता आपण फोडणी देऊ। कांदा टोमॅटो पूर्ण आपण आता भाजून घेऊया। स्वराने बघा तिच्यासाठी किती चपात्या बनवल्या तिथं। टोमॅटोही भाजून घ्यायचा आपल्याला चांगला। ह्याच्यामध्ये आता खरडा घालून घेते मी। कांदा टोमॅटो चांगला भाजलेला आहे, थोडीशी हळद पण घातली मी।
थोडंसं हिरवी मिरचीचा खरडा घालून घेते, थोडी कोथिंबीर घालून घेते, भेंडी घालून घेते, मस्तपैकी छान भेंडी तयार होते. तर अशा प्रकारची भेंडी नक्की ट्राय करा तुम्ही देखील. मीठ घालून घ्यायचे आपल्याला थोडंसं आणि शेंगदाण्याचं कूट.